काही ठिकाणी हिवाळ्यात बर्फवृष्टी होते, ज्यात बर्फाच्या गाराही आकाशातून खाली पडताना दिसून येतात। मात्र भारतात बहुतेक ठिकाणी बर्फवृष्टी होत नाही, फार क्वचित जागी बर्फवृष्टीचं दृश्य दिसून येते। पण नुकतीच वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर इथं एक आश्चर्याची घटना घडून आली। इथं बुधवारी सकाळी काही स्थानिकांना बर्फाचा एक मोठा गोळा जमिनीवर पडलेला दिसून आला। त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। संपूर्ण गाव हे दृश्य पाहण्यासाठी जमा झालं, तर काहींनी आपल्या फोनच्या कॅमेरामध्ये हे दृश्य साठवून ठेवलं। याचाच व्हिडिओ इंटरनेटवरही शेअर करण्यात आलाय, जो वेगानं व्हायरल होतोय। अचानक जमिनीवर सापडलेल्या या बर्फाच्या गोळ्याला पाहून सर्वच थक्क झाले आणि लोकांनी संबंधित निरनिराळे अंदाज लावायला सुरुवात केली। कुणी म्हणालं ही 4 किलो वजनाची गार आहे, तर कुणी म्हणालं ही 8 किलो वजनाची गार आहे। हमदापूर येथील अंबादास वासनिक यांच्या शेतात ही गार आढळून आली आहे। बुधवारी मुसळधार पावसाचा मारा सुरू असताना वासनिक यांच्या मुलीला त्यांच्या शेतातील गोठ्यासमोर ही मोठी गार दिसून आली। पुढे घटनेविषयी आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांना कळताच त्यांनी लगेच गुरुवारी घटनास्थळी धाव घेतली आणि हा काहीतरी वेगळा प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। आकाशातून मोठ्या आकारची अशा प्रकारे गार पडण्याचे प्रकार क्वचित घडतात, त्याला मेगा क्रायोमिटियर असं म्हणतात। मात्र त्याकरता लागणारी पोषक भौगोलिक परिस्थिती या घटनेच्या वेळी वर्धा जिल्ह्यातच नव्हती। बराच तपास केल्यानंतर आणि घटनास्थळी ज्यांनी ही गार पाहिली त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांनी ही गार आकाशातून पडलीच नाही असा निष्कर्ष काढला। आता ही गार किंवा बर्फाचा गोळा नक्की आला कुठून हे कोडं मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहील। याचा व्हिडिओ @दीपिकासिंग043 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय, जो वेगानं व्हायरल आणि शेअर केला जातोय।